नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण एम ए फर्स्ट इयरचा तुलनात्मक राजकारण आणि विश्लेषण कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड ॲनालिसिस हा जो 6वा पेपर आहे सेकंड सेमिस्टरचा, त्या पेपरचे काही MCQ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण जर या चॅनलवर नव्याने आला असाल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात, पण अद्यापही 70% विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब न करताच ते पाहत आहेत. तर आपण सबस्क्राईब केलं तर आपल्याला ताबडतोब मी व्हिडिओ अपलोड केल्या नोटिफिकेशन येत असते आणि म्हणून आपण सबस्क्राईब करून घ्यावा. आपल्याला सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. पाहू आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक 25 प्रश्न पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण एक 25 प्रश्न पाहू. तर पाहू आजचा पहिला प्रश्न काय आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर मार्क्सवादी विचारवंत ग्रॅम्सी अँथोनी ग्रॅम्सीच्या विचारात कोणत्या विचाराचा समावेश आहे? आणि अँथोनी ग्रॅम्सीच्या विचारामध्ये सिव्हिल सोसायटीचा समावेश आहे, म्हणजेच नागरी समाजाचा समावेश आहे. आणि म्हणण्याचं उत्तर आहे पर्याय सी. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी नागरी समाजाचे कोणते वैशिष्ट्य बरोबर आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, पहिलं वैशिष्ट्य आहे बिगर राजकीय संघटना. दुसरं वैशिष्ट्य आहे पर्याय बी आहे सार्वजनिक हिताचा पाठपुरावा. आणि सी आहे पर्याय अधिक समाजवादाला विरोध. अधि समाजवादाला विरोध. आणि विद्यार्थी मित्राचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ही सर्वच नागरी समाजाचे वैशिष्ट्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण, नागरी समाजाचे महत्त्वपूर्ण घटक कोणते आहेत? धार्मिक संघ, सहकारी संस्था, कामगार संघटना ही सर्वच नागरी समाजाची महत्त्वपूर्ण घटक आहेत. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? वरील सर्व हे त्याचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न पाहू, ब्रँड आयोगाने कधी नागरी समाज आणि शासनाच्या भागीदारीची गरज प्रतिपादित केली? ब्रँड आयोगाने 1980 नागरी समाज आणि शासनाच्या भागीदारीची गरज प्रतिपादित केलेली आहे. म्हणून ह्याचं उत्तर आहे पर्याय 1980. खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सरकारच्या औपचारिक संरचनेचा विचार करतो? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे संस्थात्मक दृष्टिकोन सरकारच्या औपचारिक संरचनांचा विचार करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, संस्थात्मक दृष्टिकोनात खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? आणि विद्यार्थी मित्र हो, याचं उत्तर आहे पर्याय ए आहे कायदेमंडळ, पर्याय बी आहे नागरी सेवा, पर्याय सी आहे प्रशासकीय संघटन. आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. संस्थात्मक दृष्टिकोनात खालीलपैकी या सर्वच घटकांचा समावेश होतो, म्हणजे कायदेमंडळ, नागरी सेवा, प्रशासकीय संघटन याचा समावेश होतो. म्हणजे याचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पाश्चात्य संविधानाचे मूळ आधार काय आहे? पाश्चात्य संविधानाचे मूळ आधार व्यक्तिगत स्वतंत्रता ही आहे. आणि म्हणून याचं पर्याय ए हे उत्तर आहे. सामाजिक स्वातंत्र्य, व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही किंवा वरीलपैकी नाही हे चुकीचे पर्याय आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानवाद कशाचे प्रतीक आहे? आणि विद्यार्थी मित्र, संविधानवाद हे विचारधारेचं प्रतीक आहे. संविधानवाद ही एक विचारधारा आहे. संविधान आणि संविधानवाद हे आपलं लक्षात आलं पाहिजे. संविधानवाद ही एक विचारधारा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते शासन संविधानवाद आहे? सीमित शासन हे संविधानवादी आहे, म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये त्यांना शासन कारभार करावा लागतो. आणि म्हणून याचं उत्तर येईल पर्याय सी. सीमित शासन हे संविधानवादी शासन आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, संविधानवाद कशाचे परिणाम राहिले आहे? संविधानवाद विकासाचे परिणाम राहिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय ए विकासाचे परिणाम राहिलेले आहे. संविधानवादाच्या वर्तमान काळातील समस्या कोणत्या? आणि संविधानवादाच्या वर्तमान काळातील समस्या निरंकुशतावाद, शीतयुद्ध झाले ते शीतयुद्ध आहे, शीतयुद्ध असं वाचलं पाहिजे, शीतयुद्ध, कार्याची अधिसत्ता. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर काय येईल? वरीलपैकी सर्व. संविधानवादाच्या वर्तमान काळातील समस्या ह्या सर्वच आहेत. निरंकुशतावाद ही समस्या आहे, शीतयुद्ध ही सुद्धा समस्या आहे, आणि कार्याची अधिसत्ता ही सुद्धा समस्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी संविधानवादाचा कोणता प्रकार विकासाच्या मार्गातील अडथळा आहे? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे कठोर परिदृढ, म्हणजे ज्याचं परिवर्तन करता येत नाही असा संविधानवादचा प्रकार विकासाच्या मार्गातील अडथळा आहे. लवचिकता, अलिखित, विकसित हे अडथळा ठरत नाहीत, तर कठोर जे आहे ज्याच्यामध्ये बदलच करता येत नाही असं जर संविधान असेल तर तो अडथळा ठरतो. कोणत्या देशात संविधानवादाची सखोलता निर्माण झाली? आणि विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्समध्ये
संविधानवादाची सखोलता निर्माण झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, लिखित आणि अलिखित संविधानात केवळ मात्रेचा अंतर आहे हे विधान कोणाचे आहे? आणि विद्यार्थी मित्र, हे विधान आहे कार्ल फेड्रिक. कार्ल फेड्रिकनी लिखित आणि अलिखित संविधानात केवळ मात्रेचं अंतर आहे असं विधान केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इंग्लंडमध्ये कायद्याचे राज्य हे संविधानवादाचे प्रमुख योगदान आहे हे विधान सत्य आहे. इंग्लंडमध्ये कायद्याचं राज्य आहे हे विधान संविधानवादाचं प्रमुख योगदान आहे. तर इंग्लंडमध्ये अलिखित संविधान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या महायुद्धानंतर संविधानवादाच्या विकासावर आघात झाला? पहिल्या महायुद्धानंतर, पहिले महायुद्ध, विकासावर आघात झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कल्याणकारी राज्याचे वैशिष्ट्य नाही? आणि विद्यार्थी मित्र हो, कायद्याचे राज्य, मानवी हक्क आणि रोजगाराला सुरक्षितता हे कल्याणकारी राज्याचे वैशिष्ट्य आहेत. बेरोजगारीला प्राधान्य हे कल्याणकारी राज्याचं वैशिष्ट्य नाही. आपल्याकडे आता बेकारी वाढलेली आहे, आपण शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहोत. कल्याणकारी राज्यामध्ये बेरोजगारी वाढली नाही पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, रोजगाराची हमी मिळाली पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कल्याणकारी राज्य कशाची पूर्तता करते? तर याचं उत्तर आहे, कल्याणकारी राज्य व्यापक प्रमाणात सामाजिक सेवेची पूर्तता करत असते. मर्यादित प्रमाणात सामाजिक सेवा पूर्ततेचा अभाव, लोकोपयोगी सेवेचा अभाव, हे सगळे अभाव आहेत. म्हणून यामध्ये पर्याय सी हे त्याचं उत्तर आहे, व्यापक प्रमाणात सामाजिक सेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, कल्याणकारी राज्य कशाची खात्री देते? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे, कल्याणकारी राज्य आर्थिक, सामाजिक व राजकीय कल्याणाची खात्री देत असते. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या युगात कल्याणकारी राज्याचा काय होत आहे? आणि विद्यार्थी मित्र हो, चं उत्तर आहे, जागतिकीकरणाच्या युगात कल्याणकारी राज्याचा ऱ्हास होतो आहे. कारण आता जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण यामध्ये आपण खुलं आर्थिक धोरण स्वीकारलेलं आहे. आणि मग खाजगीकरणाला त्याच्यामध्ये काही मुक्त अर्थव्यवस्था जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा कल्याणकारी राज्याला अर्थ राहत नसतो. कल्याणकारी राज्य हे लोकशाही समाजवादातून आलेलं आहे. लोकांच्या कल्याणासाठी काही आपण सवलती देत असतो आणि ते जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये अडथळा ठरतात. म्हणून जागतिकीकरणामध्ये कल्याणकारी राज्याचा ऱ्हास होतो आहे. कल्याणकारी राज्याचा काय आधार आहे? सामाजिक न्याय, सोशल जस्टिस हा कल्याणकारी राज्याचा आधार आहे. दुर्बलांना थोडा आधार देणं हा कल्याणकारी राज्याचा आधार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कल्याणकारी राज्याचा आत्मा कोणत्या राज्यपद्धतीमध्ये आहे? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे, कल्याणकारी राज्याचा आत्मा लोकशाहीमध्ये आहे. लोकशाहीच कल्याणकारी राज्याचा विचार करू शकते, न हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही, साम्यवादीशाही ही करू शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्यापक स्वरूपाच्या सेवा सर्व नागरिकांना पुरविणारी संस्था म्हणजे कल्याणकारी राज्य होय हे विधान कोणी केले? TW केंट यांनी हे विधान केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, TW केंट. कोणते शतक कल्याणकारी राज्याचे मानले जाते? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे 20वे शतक, पर्याय सी हे कल्याणकारी राज्याचे शतक मानले जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत? जे हे मार्गदर्शक तत्व आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याची कर्तव्य स्पष्ट केलेली आहेत. मग ही कोणती आहेत? ज्याला आपण कोरा चेक असं म्हणतो. KT शहानी म्हटलेलं आहे की हा ब्लँक चेक आहे. म्हणजे हे केलं तरी न केलं त्याच्याबद्दल राज्य सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागण्याचा अधिकार नाही, या अर्थाने ते आलेलं वाक्य आहे. तर हे कुठं आहे? घटनेच्या कलम 38 पासून ते सुरू होते मार्गदर्शक तत्व, आणि राज्याची कर्तव्य 38 मध्ये आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात समाजवादी समाजरचना निर्माण करून कल्याणकारी राज्य येईल असे कोणत्या राजकीय पक्षास वाटते? भारतात समाजवादी समाजरचना निर्माण करून कल्याणकारी राज्य येईल असे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वाटते. पर्याय हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, राजकीय चळवळ, धार्मिक व सांस्कृतिक चळवळ, आर्थिक चळवळ यापेक्षा वेगळ्या प्रकारची चळवळ असा अर्थभाव व्यक्त करण्यासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? सामाजिक चळवळ ही संज्ञा वापरली जाते. सर्वांसाठी ती कॉमन चालते. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक परिवर्तन घडून येण्यासाठी केलेले संघटन व सामूहिक प्रयत्न म्हणजेच चळवळ होय हे विधान कोणी केले? हे MS राव यांनी केलेलं विधान आहे. खालीलपैकी कोणते सामाजिक चळवळीचे वैशिष्ट्य आहे? सामूहिक प्रयत्न, शांततापूर्ण किंवा हिंसात्मक मार्ग, निश्चित कालावधी
ही सर्वच सामाजिक चळवळीची वैशिष्ट्ये आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर येईल. सामाजिक चळवळीच्या किती अवस्था आहेत? आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे सामाजिक चळवळीच्या 2 अवस्था आहेत. 2 अवस्था आहेत. तर अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र हो, परीक्षेसाठी हे आपल्याला अत्यंत उपयोगी ठरतील. आपण आपल्या मित्रांना हे शेअर करा. MCQची परीक्षा ही वाटते तशी सोपी नसते. आपण अत्यंत सूक्ष्मपणे अभ्यास करावा लागतो. वेळेचं नियोजन करावं लागते. आपल्याला 50 प्रश्नांपैकी 40 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. सगळीच प्रश्न टिक करायचे नाहीत आणि म्हणून कोणते येत नाहीत, अवघड वाटतात, ती 10 सोडून द्यायची आहेत आणि बाकीचे 40 आपण सोडवायची आहेत. तर विद्यार्थी मित्र, आपल्याला परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. या चॅनलवर जो नव्याने आला असेल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो. अद्यापही 70% विद्यार्थी सबस्क्राईब न करता पाहत आहेत, हे चांगलं नाही. पण सबस्क्राईब केला तर चॅनल मोठं होते आणि तुम्हालासुद्धा त्याचं नोटिफिकेशन ताबडतोब येते. व्हिडिओ अपलोड केल्या तुमच्याकडे नोटिफिकेशन येते आणि तुम्ही परीक्षेमध्ये पैकीचे पैकी मार्क मिळू शकतात. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. जय हिंद, जय महाराष्ट्र.